स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नरखेड ते एकुर्गे रस्त्याच्या दुतर्फा देशी वृक्षांची लागवड करण्यात आली। नरखेड ते एकुर्गे रस्त्याच्या दुतर्फा तब्बल 240 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। यामध्ये वड, पिंपळ, करंज, बेल, जांभूळ, साग, आवळा, आपटा, कडुलिंब, नारळ, आंबा, कवठ आणि सीताफळ यासारख्या विविध देशी वृक्षांचा समावेश आहे। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या या वृक्षांच्या संरक्षणासाठी कुंपणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे। विशेष म्हणजे केवळ वृक्ष लागवड न करता पुढील 5 वर्षे या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचे नियोजन प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी केले आहे। या मोहिमेत एकूण 40 श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। नरखेड ग्रामपंचायत आणि प्रशासकीय मंडळानेही वृक्ष लागवडीसाठी सहकार्य केले। पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठानच्या वतीने यंदा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मिळून जवळपास 3000 वृक्षांची लागवड आणि संवर्धनाचे कार्य हाती घेण्यात आले आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राबवण्यात आलेल्या या उपक्रमातून वृक्ष लागवडीसोबतच त्यांचे दीर्घकालीन संगोपन करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला।